गोंगड्याच्या उरळीला टेकान दिलतं, असं हात बांधला होता आणि असं अर्धं डोळं उघडं आणि असं टेकान दिलता. मामाला आमचा आशीर्वाद दिला, हे घे तुला 5 केळं, 5 पोरं होत्यात. मी असं बसलोय, बाळूमामाचं पूर्वीला तोंड आहे, काळी रांड काढली रे, काळी रांड बाळ्याकडे आल्या, काय पळते काय पळते काय पळते, ये रांड ये, काय बाळ्याला सांगाय आल्या, सांगावा वाईट वाईट, येऊ दे येऊ दे. तर काळ्या रंगाची टोरिंग आली, कुठं कडोलीत, ते कुंभारबाईच्या दारात. त्यात 4 मनुष्य उतरलं आणि आलं, मामा रात्री बकऱ्या दरोडा झालाय, बकरी लई नेल्यात म्हणले, बकरी लई नेल्यात. मामा असं जरा डोळं मिचकून इकडं तिकडं बघितलं, लई नाही म्हणला, 18 बकऱ्या नेल्यात आणि ते काळ्या इट्यानं पाडून घेतलेत म्हणला. बाळ्या नावानं माझ्या वरडल, विठ्ठल बिरदेवच्या जत्रेला गेलो आणि माझी बकरी नेली म्हणून जत्रेतनं उठून काळा इट्या जाऊन टेम्पो बंद पाडलाय, टेम्पो चालू होईना. त्यात एक भाविक माणूस होता, ह्यो टेम्पो कधी सुरू होणार नाही, काय झालं काय झालं, ही बकरी काढून सोडा खाली, मग टेम्पो सुरू होईल. हे बाळूमामा देव आहे, हे तिची बकरी तुम्हाला जाणार नाहीत. त्या माणसानं बोलल्या, हो बकरी काढून सोडले, आता पळून जातील म्हणले आणि त्यांनी वाघपाडीच्या पट्टीनं पाय बांधलं आणि त्या खबदारात टाकली बकरी. आदमापूरच्या वरत ईशान्य कोपऱ्यात त्या, आणि ते लोक आलं. आता मग नाही, त्यांचं पाय बांधल्यात, बकरी सोडून घ्या जावा, असं जावा. टेकड्याच्या पुढं पड्याल डबरा आहे, बदगाड आहे, त्यात बकरी टाकल्यात, 18 आहेत, जावा. ते पाय बांधल्यात, बकरी सोडून घ्या आणि आराम. अरे चोर असतील की, मी आहे की तिथं, आणि इट्या काय करायला आहे, बाळ्याला भिवून इट्या गेलाय तिकडं, बाळ्या उद्या मला खाकट काढल, तुझ्या जत्रेला आलो आणि माझी बकरी नेली म्हणून मला या जत्रेतनं जावं लागलंय, बाळूची बकरी काढून घेतल्यात मी. प्रत्यक्ष भगवान शंकराला भिवून विष्णू गेलाय तिकडं. हां, विठ्ठल बिरदेव जाऊन बकरी काढून घेतल्यात. आता तुम्ही जावा परत. इथं 4ला आलेली माणसं 5ला परत गेली. ते बट्ट्या सोडून पाय बांधलेलं काढून घेऊन ते बकरीचं पाय बांधलेलं ते सोडलं बांधणे, आणि ते बांधणे घेऊन परत 11ला इथं आली जावाय. मी बघितलंय, ऐकलेलं नाहीये. स्वतः बघितलाय तुम्ही, स्वतः तुमच्या पुढ्यात घडलं, माझ्या पुढ्यात झालंय, ऐकलेलं नाही. मग बट्ट्या घेतल्या, 18 आहेत म्हणला. होय 18 मला दिसल्यात की इथं, तिथलं इथं दिसतंय काय साधा आहे होय ते. 18 बकरी पाय बांधलेले दिसल्यात, पण ते वरडले काय रे, नाही वरडले, जा परत जा. त्यांच्या जिभीत टाचण्या आहेत, खरंच त्या जिभीतल्या टाचण्या इथं दिसतात बाळूमामाला. कोण त्याला माणूस म्हणायचं, जाती जोत देव. खरंय, आम्ही जरा तो पाया पडायचं नाही. कडोलीतल्या एकाही पुजाऱ्यानं माझ्या पाया पडायचे नाही असं म्हणायचे. मी त्या देवाचा भगत आहे आणि तो त्या देवाचा पुजारी आहे, मी त्यांच्या पाया पडायचं. तुमच्याकडनं पाया पडून घेतलं, आम्ही तळमळलं पाया पडायबद्दल, नाही कडून घेतला. अरे मी कडोलीच्या देवाचा भगत म्हणजे तुमचा बी भगत, उपराट करताले का हो, माझ्या कसं पाया पडता. आम्ही भ्यायचं मग पुरुष सराय बघितलाय, पाया पडा नाही. कडोलीतल्या कुठल्याही पुजाऱ्यानं माझ्या पाया पडायचं नाही, कुठल्याही. आणि तो दंडिले म्हणून आहे पुजारी, ते मुख्य पुजारी माझा, मी त्याला भिक्षा करतोय. म्हणून माझ्या कडोलीतल्या पुजाऱ्यानं माझं पाया पडायचं नाही. असं आम्ही त्याचे संगत बाळूमामाचे केले. आणि बाळूमामा आधी त्या माळाला राहिला होता,
हां तेव्हा तळंगचा मावळा आमचा हां हां आमच्या आईकडे यायचा जत्रत बन आहे तर हां हां बनीकडं जेवण करून जत्रा करून जायचं. बाळूमामा त्यावेळेला करत नव्हता, तिथं गोळकर राहिलं तर हां 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 ते कथा त्याचे. हां 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 आमचा मामा आला तिथं त्या मिठाऱ्याच्या टेकाच्या आड्या आणि हे गोळकं कसलं तर ते बाळा कोळ्या येताळ मात्र्या त्या माणसानं म्हणलं येताळा मंत्र्या येताळ मात्र्या आहे बाळूमामाला. देव आहे म्हटलं नाही, येताळ मात्र्या आहे आणि त्याच्या पाया पडाय गोळा झाल्यात. मग मामा म्हणला लगा कसं देव माणूस आहे म्हणू नको तसं. हां काय करतोय चल. आलं दोघं आलं, आमचा मावळा शामू येताळ्या आणि त्याचा मित्र अक्कापा. मग आमचा मामा पाया पडला, बाळूमामानं आशीर्वाद दिला, गोंगड्याच्या उरळीला टेकान दिलं तर असा हात बांधला था आणि असं अर्धं डोळं उघडं आणि असं टेकान दिलं था. मामाला आमचा आशीर्वाद दिला. हे घे तुला 5 केळं, 5 पोरं होत्यात जा. 5 लाख झालं. अरे बापरे बाळूमामाचा प्रसाद. एकच पोरगा येऊ बाळूमामाला, याला त्या बाबाला. तो बाबासारखा नवाज करायचा. एकच पोरगा आहे, एक पोरगा जन्म नवं, एक डोळा जन्म नवं. देवा मला एक 4-5 पोरं होऊ द्या. ही 5 पोरं झाल्यात आता त्याला. हाय त्याचं 5 पोरं. 5 केळं दिली मामावनं. हे घे म्हणला, दिला 5 पोरं झालं. तो माणूस पाया पडाय आला. ए तर मात्र पाया पडायचं नाही, हर मागा हर. मामा आमचा चिमटालाय. अरे देव लोक माफी करतात, माफी करा माफी करा म्हणून मी केव्हा बोललोय. बोलला नाहीस, एक मैलाच्या अंतरावर बोललायस आणि तिथलं याला ऐकू आलंय. एक मैलाच्या अंतरावर बोललायस येताळ मात्र्या म्हणून. हे बोललो नाही म्हणून मला लबाड करायला आहे. हे बाळ्या लबाड असेल, 1 महिन्यात जीभ झटली पाहिजे माझी. आणि ह्यानं लबाड बोलला असला तर ह्याला दाव जीभ डांबरागत येऊन बाहेर येईल. ही जत्रा झाल्यावर 1 महिन्यानं कार्तिक असतंय तळंग्यात. ते आमचा मावळा आणि मी त्या कार्तिकला गेलो. मग पोळ्या वेळ्या जेवण केलं तर खाल्ला, बाहेर बोलत बसला. मग तो म्हटलेला आला, आमच्या मामाचं नाव श्यामो. श्यामो बटवा काढ की पान खाऊ. खा पान खा. पान खाल्लं दोघं, चांदणं टिप्पूर उन्हागत. मामा आत गेला आणि आपल्या पत्नीला म्हणालं, बाळूमामाच्या धाडतनं अक्कापात जगला ग म्हणला. कोण जगत नाही म्हणला, जगला यो. जगला जगला. मग मामा झोपला. मामा एकच मुलगा आई बापाला आणि साधारण श्रीमंत. बटवा पान खाय सगळं धनगर यायची तिथं. तिची आई त्या बटव्यात कवा मोकळा ठेवायची नाही, भरून ठेवायची. एकच पोरगा श्यामो येताळ्या म्हणून. त्याला 5 पोरं मामानं दिले, ते भंडारातनं केलात 5 पोरं आहेत. मग झोपून जागा उठला पाटाचं तर मामी उठवाय गेली. उठा की म्हणले, का ग त्या अक्कापाचं मडा आलं ना. माणसं बघायला जीभ बाहेर पडल्या डांबरागत आहे. अरे बापरे बापरे बापरे. माधो मी ते बाळूमानं बोललेलं ऐकलेलं बाळूमामाचा शब्द माझ्या कानात घुमालाय. मी उभा राहिलेल्या जागेला लघवी करालोय. माणूस म्हणाला, श्यामो अरे लघवी करा. काय करू रे, मामाचं माझ्या कानात घुमाले. हे अख्ख्याला म्हणलं मी पाया पड, माफ कर म्हण. मी केव्हा बोललोय. मग मामा चिडला. मग बाळ्याला कर नाही त्याला तर कर. मग केलाय ते. जीभ बाहेर आणल्या. मड उतरलं, मामाला दावाय. जीभ डांबरागत बाहेर आल्या. मामाने ते जीभ बघितला, ते लघवी करायला आला. माणसाने धरलं, आत नेलं घरात.
असली मामाचे ताकद. मामांच्या दारातनं वाचला नाही तो. ते मेंढरांचं तसं केलं. हा. अयो माणूस असं बोललेला असं केलं. देव म्हणणाऱ्याला तो देवच आहे. अगदी अगदी. सांगितलं त्यानं मी ऐकलंय. बाळू धनगर देव म्हणणाऱ्याला त्याच्या तातपशी आहे. अगदी त्याला कसलं बी संकट येऊ देणार नाही. अगदी अगदी अगदी. त्याला कसलं बी संकट येणार नाही. तेव्हा मोठ्या गुरु माझा मोळे महाराज, गुरु बगर दैवत नाही, तुमचं भजने अभंग म्हणतात. उतरलो केसरच्या पायी. बरोबर. नामदेव महाराजाने इटवाला निवत चारला, मी निवत चारला, म्या निवत चारला, म्या निवत. इटवाचं म्हणणं काय, मी म्हणू नका. मी म्हणू नकोस. मी म्हणताना रावण सपलाय. अगदी. मजस्तव म्हणा, मजा. हे मी केलं म्हणू नका. हे मजस्तव झाले, मी नाही केले, ऐसे जाणले ते सुटले. क्या बात आहे. ज्ञानेश्वरी 81 नंबरला 6वा अध्याय. मी म्हणायचं नाही मी म्हणायचं. असं ज्ञानेश्वरीचं आहे.